भारत सरकारचे शिक्षण मंत्रालय व राष्ट्रीय पुस्तक न्यासातर्फे आणि महाराष्ट्र शासन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि पुणे महानगरपालिकेच्या सहकार्याने फर्ग्युसन महाविद्यालय येथे आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सदिच्छा भेट दिली आहे। यावेळी पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे, प्रसन्नजित फडणवीस आदी उपस्थित होते। पुणे पुस्तक महोत्सव हा स्तुत्य उपक्रम असल्याचे सांगून मंत्री पाटील म्हणाले, राष्ट्रीय पुस्तक न्यासातर्फे देशातील वेगवेगळ्या शहरात वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी पुस्तक महोत्सवाचे आयोजन करण्यात येते। पुणे येथे आयोजित पुस्तक महोत्सवालाही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। यामध्ये शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने भेट देऊन उत्सुकतेने पुस्तकांची खरेदी करीत आहेत। ही आजच्या पिढीसाठी चांगली बाब आहे। येथे पुस्तकांची मोठ्या प्रमाणावर विक्री झालेली असून 24 डिसेंबरपर्यंत आणखीन पुस्तकांची विक्रमी विक्री होईल अशा शब्दात या भव्य आयोजनाबद्दल पाटील यांनी कौतुक केले। यावेळी पाटील यांनी विविध प्रकाशकांच्या दालनांना भेट देऊन पुस्तकांची खरेदी केली। त्यांनी पांडे यांच्याकडून महोत्सवात झालेल्या विश्वविक्रमाची माहिती घेतली। नॅशनल बुक ट्रस्ट ही केंद्र सरकारच्या उच्च शिक्षण विभागाची जी योजना आहे, ट्रस्ट आहे, संस्था आहे, उपक्रम आहे, त्याच्या वतीने दरवर्षी देशाच्या वेगवेगळ्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात लोकांनी पुस्तकं लिहावी, ती लोकांनी वाचावी, ती लोकांनी विकत घेऊन वाचावी, त्या पुस्तकाचा अर्थ कळावा म्हणून परिसंवाद आयोजित करावे असा उपक्रम चालतो। पुण्यामध्ये नॅशनल बुक ट्रस्टचा हा उपक्रम पहिल्यांदाच होतो आहे, पण त्यांचा विश्वासच बसत नाही इतका प्रतिसाद आजवरच्या वेगवेगळ्या शहरांमधल्या प्रदर्शनाच्या तुलनेमध्ये त्यांना मिळाला। एव्हाना काही कोटी रुपयाची पुस्तकाची विक्री झाली। गर्दी वाढतच चालली आहे। आज आपण 21 तारखेला बोलतो, अजून 4 दिवस आहेत, त्याच्यामध्ये विक्रमी पुस्तकांची विक्री होणार आहे। दुसरं, ह्या पुणे बुक फेस्टिवलचं वैशिष्ट्य असं आहे की केवळ प्रदर्शन नाही, ते तर गावोगाव होतं, पण दिवसभर वेगवेगळ्या पुस्तकाची प्रकाशनं, त्या पुस्तकावरचे परिसंवाद, पुस्तकाशी संबंधित काही कार्यक्रम, संध्याकाळच्या वेळेला मनोरंजनाचे कार्यक्रम, मोठ्या प्रमाणात येणाऱ्यांसाठी खाणं पिणं व्हावं यासाठी फूड फेस्टिवल, असं एकाच वेळेला सुरू आहे। आणि 4 मोठे जागतिक विक्रम पण मोडले, गिनीज बुकचे 4 रेकॉर्ड पण मोडले। आणि त्यामुळे पुणे बुक फेस्टचं मोठं वैशिष्ट्य आहे। त्याचं नेतृत्व करणाऱ्या राजेश पांडेंचं खूप मनापासून मी अभिनंदन करतो की त्यांनी जवळजवळ गेले 2 महिने याच्यातल्या सगळ्या बारकाव्यांचा विचार केला। माझी स्वतःची 4 कोल्हापूरला 2 आणि इथे 2 फिरती वाचनालय आहे आणि प्रत्येक माझी गाडी ही 10,000 पुस्तकांशिवाय मी बाहेर काढत नाही। आणि पहिली पुण्यातली जी आहे गाडी, ज्याला आता ॲडिशनली 1 घेतली, त्याला 2800 मेंबर आहे। 1 रुपया डिपॉझिट नाही, 1 रुपया फी नाही। मग ही नवीन जी गाडी आली त्याच्यामध्ये बाणेर बालेवाडीमध्ये ती फिरणार असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर अमराठी नागरिकांनी ही विनंती केली की जरा इंग्लिश आणि हिंदी पुस्तकं पण त्यात आणा। ही मोठी संधी आहे, कारण ऑप्शन्स खूप आहेत। त्यामुळे मी मोठ्या प्रमाणात खरेदी मराठी पुस्तकांची करतोच आहे, कारण माझ्या नवीन गाडीमध्ये 10,000 पुस्तकं पूर्ण करायला मला मराठी पुस्तकं लागतीलच की जी मराठी भाषिकांना लागतात, पण हिंदी आणि इंग्लिश पुस्तकंसुद्धा मी मोठ्या प्रमाणात खरेदी करतो। संदेश द्यावा असं वाटत नाहीचं कारण माझ्या मनामध्ये एक भ्रम होता की तरुण पिढी वाचत नाही, तो भ्रम ह्या एक्झिबिशनमधून दूर झाला। सगळीकडे शाळा आणि कॉलेजची तरुण मुलं आहेत आणि जी खूप उत्सुकतेने पुस्तकाचं सिलेक्शन करत आहेत। एक आता लहान मुलगा असा भेटला की त्याने 600 रुपयाची पुस्तकं घेतली आणि 500च्या 2 नोटा होत्या, त्यामुळे त्याला 100 रुपये हवे होते, 100 रुपये सुटे हवे होते। तर आमचे राजेश पांडे म्हणाले, राहू दे, माझ्याकडून 100 रुपये घे। तो इतका खुश झाला। पण एक शालेय विद्यार्थी केवळ पुस्तकं बघायला नाही आला, तो 600 रुपयाची पुस्तकं जेव्हा घेतो तर तो वाचतो आणि त्याच्या मित्रांना वाचायला देतो। माझं 5000 वर्षाचा जो इतिहास आहे मानव जातीचा, त्याबद्दलचं म्हणणं हेच आहे की केवळ हे सगळं रिपीट होतं आहे, संपत नाही आहे।